बाजूला करते आणि सगळी सूत्र आपल्या वतीनं माननीय श्री विवेकजी प्रसाद यांच्याकडे सोपवते. व्यासपीठावरील आणि सभागृहातल्या अग्रणी श्रेणीमध्ये उपस्थित असलेले सर्व आदरणीय, तितकेच सन्माननीय आणि माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचे असणारे सारे बंधू भगिनी, पत्रकार मित्र, इकडे सगळ्यांचं स्वागत सुंदर सुंदर उमललेल्या फुलांच्या रोपांनी झालंय. तर तन्वीनी आज पहिल्यांदा कंपेअरिंग केलं तर मला मिळालेली फुलांची ही जी छोटीशी भेट आहे ती तन्वीचे आजोबा म्हणून मी तिला देतो आहे. कार्यक्रम संपल्यानंतर तिने ते घ्यावं. तो खूप छान संचालन केलं. एक जाडं पाकिट पण माझ्या हातात दिलेलं आहे. हे किती आतून किती जाड आहे मला माहिती नाही, पण हे जे पाकिट आहे हे असंच मी सेवा कार्याच्या पेटीत टाकायसाठी तन्वीच्या आईला सोपवतो आणि तिने ते आठवण किंवा तन्वीकडेही सोपवतो. तर ते त्या सुंदर माझं घर या पुस्तकाच्या मुद्रकांचा सत्कार होत असताना त्यांनी एक सूचक असं वाक्य उच्चारलं की मुद्रक म्हणून पहिल्यांदाच माझा असा सत्कार होतो आहे. याचा अर्थ किती घरासारखं वातावरण इथे आहे. सामान्यतः पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये मुद्रकाला बोलवलं जाईलच याची खात्री नसते. असंच होतं ना, म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं असं उद्या तुम्ही म्हणणार नाही ना, पण मला तो करायला मिळाला याचं मला खूप समाधान का वाटतं. तो 3 पिढ्यांचा मी पण मुद्रक आहे. माझ्या घरात प्रिंटिंग प्रेस आहे. त्यामुळं तुमच्यासारख्या अतिशय उत्तम मुद्रण करणाऱ्या, उत्तम म्हणजे नुसतं कागद आणि छपाई म्हणून नाही तर बिनचूक छान जुळणी आणि मुद्रण दोन्ही आपणच केलं असेल असं मला वाटतं. माझे मित्र मकरंद कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ सुद्धा फार देखणं आहे. अशा अर्थाने सुद्धा हे पुस्तक म्हणजे एक प्रॉडक्ट म्हणून सुद्धा हे पुस्तक खूप छान आहे. त्याबद्दल मी मुद्रक आणि मुखपृष्ठ करणारे मकरंद कुलकर्णी यांचं जितकं मनापासून अभिनंदन करतो, तसंच बाबासाहेबांची एक मानस कन्या आहे. तिने याच्यामध्ये अगदी वेगळ्या शैलीमध्ये टाकलेली वेगवेगळी बहुरंगी चित्र आहेत, ती पण मोठी गोड आहेत. असं याच्या बाह्यमूल्याने सुद्धा सुंदर असलेलं पुस्तक आज माननीय भैयाजींच्या हातून एका अर्थाने लोकार्पित झालं, विमोचित झालं. मी हे शीर्षक जेव्हा वाचत होतो तेव्हा सुंदर माझं घर यातल्या सुंदर शब्दाशी मी जरा जास्त रेंगाळलो. ती सुंदरता कशाची आहे? मांडणीची, सजावटीची, संपन्नतेची, शिष्टाचारांची. आणि माझ्या असं लक्षात आलं की या अर्थाने बाबासाहेबांनी हा शब्द वापरलेला नसेल. अर्ध्या शतकांपासून जी व्यक्ती ज्ञानदानाच्या आणि संस्काराच्या क्षेत्रात कार्यरत आहे ती सौंदर्याचा इतका पार्थिव विचार करेल असं मला नाही वाटत. आणि मग विचार करता करता या सौंदर्य, सुंदरता या शब्दाला जोडून तर आपल्या आणखीन एक लक्षात आलं असेल की पारिवारिक कार्यक्रम आहे. तर हा सुंदर शब्द आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुखावाटे व आपल्या कानावर एकटा येत नाही. याच्या सोबतीनं आणखी 2 शब्द येतात, सत्यम, शिवम, सुंदरम. मग मी आणखीन थोडा विचार करायला लागल्यावर असं लक्षात आलं की सौंदर्याला स्वतंत्र स्थानच नाहीये. सौंदर्य हा सत्य आणि शिवाच्या बेरजेचा परिणाम आहे.
जोपर्यंत सत्य नाही, जोपर्यंत शिवत्व नाही, तोपर्यंत सुंदरतेचा अनुभव आपल्याला येत नाही. चित्रपटातल्या तारका आणि तारे काही कमी सुंदर असतात का? पण ते सत्य नाही आपल्याला माहिती असतं. एकदा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बाजूला केला की त्यांचं मूळ रूप जवळून पाहावं असं असेलच याची मला खात्री नाही. मी पाहिलेलं नाही, पण अनुभवाने असं लोकांच्या ऐकण्यातून असं वाटतं. ते सत्य नाही आहे, तो सौंदर्याचा उसना आविष्कार आहे. शिवत्वाचा तर दूर दूर त्या व्यक्तित्वाशी, कॅरेक्टर या अर्थाने, नाटकातलं सिनेमातलं कॅरेक्टर या अर्थाने, त्यांच्या वैयक्तिक चारित्र्याविषयी आपल्याला काही देणं घेणं नाही. तर तेही तेवढं शिवत्वाच्या जवळचं नसतं. कारण का ज्या तऱ्हेचे अंगविक्षेप, ज्या तऱ्हेचं आविष्करण, ज्या तऱ्हेची देहबोली, त्यात शिवत्व नाही. आणि त्यामुळं घटकावर मनोरंजनासाठी ती सुंदरता आपल्याला विलोभनीय वाटली तरी आपल्या मनावर ती ठसा उमटवू शकत नाही. पण बाबासाहेब आपल्या घराला सुंदर हे विशेषण देतात. आणि माननीय भैयाजींनी सांगितल्याप्रमाणे यातला माझ्यातला मी सुद्धा ज्ञानदेवांचा मी आहे. ज्या नोटवर माननीय भैयाजी थांबले त्याच ज्ञानेश्वरांचा आधार घेतोय. यातला मी व्यवहारात जसा मी वापरतो तसा प्रथमपुरुषी एकवचनी नाहीये, हा संघवाचकच आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला, असा जो विश्वव्यापी मी आहे तो माझं घर असं म्हणतो आहे. कारण का पसायदान सुद्धा मज द्यावेच म्हटलंय, म्हणजे काय एकट्या ज्ञानदेवांच्यासाठी नाही, तर ज्ञानेश्वरांचा प्रथमपुरुषी एकवचनी मी आपल्या सगळ्यांच्या मिळून बहुवचना पलीकडचा आहे, अधिक मोठा आहे. मग हे घर सुंदर आहे याचा अर्थ यात सत्य आहे, शिव आहे. सुंदरता हा त्याचा नॅचरल, क्रॉनॉलॉजिकल, तार्किक इफेक्ट आहे, परिणाम आहे. ते घर आहे. आणि घराची व्याख्याही या पुस्तकाला आशीर्वाद देताना एका श्रेष्ठ संतांनी फार सुंदर शब्दामध्ये केलेली आहे. स्वामी जितेंद्रनाथांची प्रस्तावना, की ज्याच्यामध्ये घडणं आणि घडवणं असतं आणि रमणं आणि रमवणं असतं, ते घर असतं. उचित आहे. आता ही सुंदरता ज्या दोन मूल्यांमुळे येते आहे त्यातल्या शिवत्वाचा विचार सर्व मान्यवर वक्त्यांनी केलेला आहे. संस्काराशी, शुचितेशी, सौजन्याशी ते सगळं शिवत्व जोडलेलं आहे. सत्य या एका मूल्याचा थोडाफार विचार 40-45 मिनिटांमध्ये मला आपल्या समोर ठेवायचा आहे. त्याआधी काही चिंतनाचे पायाभूत बिंदू मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. त्याचा विस्तार शायद मी करू शकणार नाही आता, पण चिंतनासाठी म्हणून एक, घरांचं विस्कटणं ही मात्र भारतीय समस्या नाहीये. ही सगळ्या विश्वाला अस्वस्थ करायला लागलेली आहे. जगभरातले समाजशास्त्री, शिक्षणशास्त्री, जगभरातले ह्युमन रिसोर्सचा विचार करणारे जे एक्सपर्ट्स आहेत, अगदी अलीकडे मॅनेजमेंटमध्ये सुद्धा जे प्रोडक्टिव्हिटीशी जोडून ह्युमन रिसोर्सचा विचार करतायत, ते सुद्धा या एका मुद्द्यावर अस्वस्थ आहेत की घर विस्कटल्यामुळे काहीतरी गडबड घडते. अल्विन टॉफलरच्या पुस्तकाचं सविस्तर उदाहरण देत मी आता बसत नाही, पण लक्ष वेधू इच्छितो की एका भौगोलिक आविष्करणातली ही समस्या नाही आहे. पण प्रदीर्घ काळ घर नावाची एक तगडी व्यवस्था सांभाळलेल्या तुमच्या माझ्या या पवित्र देशाला या विषयामध्ये पहिल्यांदा बोलण्याचा विशेष अधिकार आहे. पण जगभरामध्ये हा प्रश्न चिंतेला जातो आहे. युरोपातल्या अनेक घरांमध्ये मी जेव्हा वस्तीला राहिलो, तिथल्या युरोपीय मातापित्यांशी बोललो, जे माझ्यापेक्षा थोड्या वर्षांनी मोठे होते, थोड्या कमी वर्षाचे होते, तरुण मायबाप होते, त्या सगळ्यांच्या एकांतामधल्या चिंतेचा विषय हाच आहे की काय होईल, जगाचं काय होईल. का तर माणसामधली जी नाती आहे ती विस्कटली जायला. एक बिंदू आहे की त्या दायऱ्यामध्ये आपल्याला या समस्याचा विचार करावा लागेल. एक
याबरोबरीने हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जगाच्या पाठीवरचा अतिप्रगत, अप्रगत किंवा प्रगतिशील, शिक्षित, अशिक्षित व शिक्षणोत्सुक, तांत्रिकदृष्ट्या संपन्न, दुर्बल किंवा मध्यम अवस्थेतला, सुदूर वनात राहणारा, शहरात राहणारा, ग्रामात राहणारा, उपनगरात राहणारा कोणताही समाज घटक बुद्ध्याच आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला सूड लावायला कोणत्याही कालखंडामध्ये उत्सुक नसतो. सगळ्या विश्वाची यात्रा उत्तमतेच्या दिशेनंच निघालेली आहे. त्यामुळं वर्तमानातल्या समस्यांचा विचार करत असताना आता जग रसातळाला चाललेलं आहे असा टाहो फोडण्याचं तिळमात्र कारण नाही. त्याचं कारण तुमच्या माझ्या इच्छेवरती ही गोष्ट अवलंबून नाही आहे. संपूर्ण जगत एका बेटर लिव्हिंगकडे चाललेलं आहे. जातच असतं तरच ते जिवंत म्हणायचं. कोणी माणूस अगदी व्यसनाच्या दलदलीमध्ये, खाईमध्ये पडलेला माणूस जर त्याला असं विचारलं की हीच जिंदगी तुला आवडते का, तर तो नक्कीच म्हणेल कि नहीं, मेरी मजबूरी है पर मैं सुधरना चाहता हूं, मैं अच्छा बनना चाहता हूं, लोग मेरी इज्जत करें, ये मेरी कामना है, ये मेरी तमन्ना है. कोणीही सगळं उद्ध्वस्त करायच्या मागे लागलेला नसतो. काही तात्कालिक प्रश्न निर्माण होत असतात, काही चढाव उतार येत असतात, काही गतिरोध असतात. त्याच्याविषयी दक्षता असली पाहिजे, त्याच्याविषयी सावधानता असली पाहिजे, त्याची थोडीशी चढ्या आवाजात चर्चाही केली पाहिजे की न जाणो याच खाईमध्ये जगणं आवडायला लागो जगाला तर अकल्याण होईल. विनाश नाही होणार. जगामध्ये मूलभूत मानवी मूल्यांचा कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही विनाश होत नाही. ते उमलतातच कुठं ना कुठं तरी. एक छोटंसं बी वर्षभरात अर्धा इंच पाऊस पडणाऱ्या भूमीवरती जर चुकून पडलेलं असेल तर तेवढ्या पावसाच्या एका जलबिंदूंनी सुद्धा ते अंकुरतं. ही जगण्याविषयीची जी एक जुनून आहे की नाही, तिच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, शीर्षस्थानी पंडितांनी, विचारवंतांनी हे शिवत्व समाजाला दिलेलं नाही याच्यावरती आपला विश्वास. लोकसंस्कृतीच्या मुळातून ते मातीतून उगवलेलं आहे. पंडितांनी त्याची एक परिभाषा मात्र केली आहे आणि त्याबद्दल त्यांचं ऋणी असलं पाहिजे. माननीय भैयाजींनी कायद्याचा जो मुद्दा मांडला तो अतिशय सटीक होता की कायदा वरून येतो आणि म्हणून तो मोडण्याकडे प्रवृत्ती असते. पण स्वभाव खालून येतो, आतून येतो, जमिनीतून येतो, मातीतून येतो आणि जे मातीतून येत असतं ना ते नाहीच होत नसतं. थोडंफार मागे पडेल, थोडंफार इकडे तिकडे होईल, त्याच्यामध्ये काही कमी जास्त असेल, पण या 3 बिंदूंना बॅकड्रॉप सारखा आपल्या मागे ठेवल्याशिवाय सत्य नावाच्या एलिमेंटचा विचार करता येणार नाही. एक, सगळं जगत एका बेटर लिव्हिंगकडे चाललंय. 2, मूल्य कधीही मरत नाही. 3, सारी जीवन जगायची प्रेरणा देणारी मूल्य लोकसंस्कृतीतून निर्माण होतात, पंडितांच्या शब्दकोशातून निर्माण होत नाही. आता आपल्याला या सत्याचा विचार करायचा आहे. तो आजचा विषय की घर कशासाठी. संस्काराचे तपशीलही बदलतील. जसं माननीय गुप्ताजींनी पण सांगितलं, खांडेकर सरांनी पण सांगितलं की वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये संस्काराच्या प्राधान्यक्रमांमध्ये काही बदल होऊ शकतो. मूलतः हे सगळे संस्कार ज्या एका संस्थेमधून आपल्याला मिळतात ती घर नावाची संस्था माणूस घडवणारं पहिलं विद्यापीठ आहे. असं जेव्हा आपण म्हणतो आणि विशेष करून त्या सूत्राला धरूनच या सगळ्या पुस्तकातल्या विचारांची मांडणी आहे. याच्यामध्ये काही गोष्टींचा वहापोह करत असताना भावनेला थोडं अधिक प्राधान्य दिलंय, विज्ञानाला थोडंसं कमी प्राधान्य आलंय आणि त्यामुळे नव्या पिढीला पुन्हा जसं आहे ना की टबमध्ये बसून आंघोळ करू नये पटलं, शॉवर खाली उभं राहून आंघोळ करू नये पटलं, पण पटलं कुणाला, साठी ओलांडलेल्या मला. 18 वर्षाचा मुलगा विचारेल का करू नये. तेव्हा मला त्याला हे सांगता आलं पाहिजे की तुझ्या एकट्याच्या स्नानासाठी
आणि स्नान कितीही अपरिहार्य असलं या संस्कृतीत तरीही एका बादलीपेक्षा जास्त पाणी वापरणं हा जगातल्या माणुसकी प्रति गुन्हा आहे. कारण पाणी हे इतकं व्हॅल्युएबल एक गोष्ट आहे की ती तुझ्या स्नान नावाच्या पवित्र संस्कारासाठी सुद्धा 4 बादल्या वापरायचा अधिकार तुला धर्म परंपरा देत नाही. तुझे सगळे देव दर्भाच्या काडीने जर पवित्र होऊ शकतात तर तुला 10 बादल्या पाण्याची गरज नाही, हे त्याला आपण पटवून दिलं पाहिजे. आणि पर्यावरणाची हानी होते म्हणून टब किंवा शॉवर खाली उभं राहून थोडं नव्या पिढीला पटतं, पण तो शिवाचा भाग आहे. सत्य काय आहे? सत्य आहे की विद्यापीठ माणूस घडवण्यासाठी आहे. कसा माणूस घडवायचा आहे? स्वामी विवेकानंदांची 150वी जयंती आपण साजरी करतो आहोत. त्यांनी ह्या शब्दप्रयोगाचा वारंवार डोळसपणाने वापर केलेला आहे की आम्हाला शिक्षण कसं द्यायचं आहे? मनुष्य घडवणारं शिक्षण द्यायचं आहे. आमचं समाज जीवन कसं असलं पाहिजे? माणूस घडवणारं असलं पाहिजे. आणि त्याच क्रमामध्ये घरही कसं असलं पाहिजे? तर माणूस घडवणारं असलं पाहिजे. हे वाक्य फार छान आहे, पण मी अनेक शिक्षण संस्थांमधल्या वरिष्ठ शिक्षकांशी चर्चा करताना म्हटलं की तुम्ही हे डिकोड कसं करता? माणूस घडवणारं शिक्षण म्हणजे काय? मी एक प्रश्नावली MIT पुण्याच्या प्राध्यापकांसाठी पाठवली आहे. 28ला त्यांच्याशी मला या विषयावर बोलायचं आहे. तर अनेकांनी फोन करून मला मग तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे असं विचारलंच आहे. मला काहीच अपेक्षित नाही. माणूस घडवणारं शिक्षण. तर ते म्हणाले आपल्या समोर जो माणूस बसलेला असतो त्याला घडवायचं. मी म्हटलं की स्वामीजींना असं अपेक्षित नाहीये. माणसासारखा दिसणारा जो देह आहे ना त्याला माणूस घडवायचा. माणसाचा देह मिळाला म्हणजे या जीवानी माणसाचा गणवेश घातलेला आहे. गणवेश घातला म्हणजे तो माणूस झालेला नाहीये. माणूस घडवणारं विद्यापीठ घर आहे, तर त्या देहाला माणूस कसं घडवता येईल? मग या देहाला माणूस घडवायचा असेल तर 5 परिमितीमध्ये या देहाचा विकास करावा लागतो, जो घरामध्ये लीलया घडतो अनौपचारिकरित्या. एक फॉर्मल एज्युकेशन आहे, एक इन्फॉर्मल एज्युकेशन आहे. फॉर्मल एज्युकेशन काय करतं? तुझी इच्छा असो वा नसो तुझ्या कानातून आम्ही हे तुझ्या डोक्यात कोंबायचा प्रयत्न करणार आहोत. आणि जे तुझ्या डोक्यात कोंबलेलं आहे ते तुला पचवता नाही आलं तर परीक्षा नावाच्या बेसिनवर 3 तासात ते पोकून टाकायचं आहे, तर तू स्कॉलर झालास. एक फॉर्मल एज्युकेशनचा तकाजा आहे. माणूस घडवायचा आहे तर त्याला एक इन्फॉर्मल एज्युकेशन लागतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलेली गोष्टच मी सांगून देतो की अशा अनौपचारिक व्यक्तिनिर्माणाच्या प्रक्रियेची कॉम्पॅक्ट डिस्क आहे संघाची 1 तासाची शाखा. काही परीक्षा नाही, हडेलप्पी नाही, ढाक नाही, पास नापास नाही, मेरिट नाही. पण समोरचं व्यक्तित्व मेरिटोरियस निर्माण व्हावं यासाठी त्याला वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये टाकलं जातं. पहिल्या दिवशी नाक पुसत चड्डी वर करत करत शाखेत बळजबरीने आलेला एक शिशु एके दिवशी लाख स्वयंसेवकांचं शिबिर घेतो स्वतःच्या बलबुत्यावर. हा त्याच्या व्यक्तित्वाचा विकास आहे. कशाने झाला? क्रमिक पुस्तकांनी, ट्युशन्सनी, की वरिष्ठांशी असलेल्या ओळखीमुळे? चला आता सरकार्यवांच्या शेजारी मी बसलोय तर पुढचं प्रांतिक शिबिराचा सर्वाधिकारी मला करा. नाही होत इथे. हे जे अनौपचारिक शिक्षण आहे ते 1 तासाचं आहे. ते 24 तासामध्ये विकसित झालं की घर तयार. क्लिअर आहे? मग मला पंचकोशीय विकास करायसाठी एक अनुकूल वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि सत्याचा हा भाग आहे. हा जर नसेल तर शिवत्व कुठे उभं राहील? सौंदर्य कसं निर्माण होईल? माझं माणूस पण 5 कोशांवर अवलंबून आहे. यातला पार्शली काही विचार सध्याच्या घरांमधूनही होतोय, नाही होत असं नाही. पुन्हा लक्षात घ्या की पशुच्या पोटी जन्माला आलेल्या जीवाला सुद्धा त्यातल्या त्यात बेटर पशु बनवण्याची इच्छा त्याच्या मायबापाची असते. माणसाची तर असणारच असणार आहे, कारण का तो स्वतः एका बेटर लाईफकडे चाललेला आहे. हताश होण्यासारखं काही नाहीये. पण त्याला कळेना की सत्य काय आहे. हे आद्य विद्यापीठ आहे, माणूस घडवायचा आहे म्हणजे नेमकं काय आहे, संस्कार करायचे कशासाठी करायचे
आणि संस्कारही धार्मिकतेच्या दायऱ्यामध्ये आपण सीमित करून टाकले तर पुन्हा एक नवी फसवणूक आपली सुरू होईल. म्हणजे मी संस्कारित यासाठी नाही होऊ शकत की माझ्या गळ्यात 4 माळा आहेत. मी संस्कारित यासाठी होऊ शकत नाही की माझ्या दारूच्या कुत्त्यावर सगळ्या संतांचे फोटो आहेत, है ना. मी जर त्याला तितकं मर्यादित करून टाकलं आणि धार्मिकतेशीच फक्त जोडलं तर माणूस घडवण्याचा व्यापक विचार दुय्यम होऊन जातो. काय आहे माणूस घडवणं? ज्याच्या 5ही लेअर्स ऑफ पर्सनॅलिटी या पूर्णत्वाने विकसित झालेली आहे. पहिली गोष्ट काय सांगतं? माणूस घडवण्याचं शास्त्र जे विज्ञान आहे, जे सत्य आहे, आणि हे जर घडत नसेल तर बाकीच्या शिवत्वाचा सुद्धा मग फक्त मेकअप होऊ शकेल, नट्टापट्टा होऊ शकेल. ते शिवत्व ईश्वरी सौंदर्याला, सुंदरतेला प्रकट करणार नसेल. पहिला पैलू आहे माझा मनोमय कोश मी विकसित केला आहे का? माझ्या घरातल्या वातावरणानं माझं मन विकसित होतं का? आणि मन विकसित होणं याचा अर्थ मनाला अनुकूल असणाऱ्या अतिशय सुंदर अशा एका शब्दात वर्णलेल्या भावनेचा परिपूर्ण संचय माझ्या मन नावाच्या कोशात आहे का? आणि ती भावना करुणा आहे. करुणा या माझ्या मनाचा नीट विकास झालेला असेल तर करुणा म्हणजे ती रडकीवाली करुणा नाही. करुणा याचा अर्थ मी परदुःख समजून घेतो का? मी परपीडेच्या जवळ जाऊन ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? माझ्यामुळे कोणी पीडित होऊ नये. पुण्य आणि पाप याची पण चर्चा केली माननीय भैयाजी. तर खरं तर पुण्याची व्याख्या काय आहे? उपवास करणं, देवळात जाऊन फेऱ्या मारणं, यात्रेला जाणं. मग संत वचन आहे तुकोबारायांनी ज्या मूळ संस्कृत वचनाचं भाषांतर केलं, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडना. परपीडा हे पाप आहे माझ्यासाठी आणि परोपकार हे पुण्य आहे. हे कारुणिकतेतून निर्माण होतं. याच मनाला पुष्ट करण्यासाठी आणखीन एक भाव असावा लागतो, मैत्र. मी तथागत भगवान बुद्धांची 5 तत्व सांगतो, ज्याला पंचशील म्हणतो. माझ्या मनामध्ये मैत्र आहे की नाही? सहजतेने मला इतरांशी संवाद साधून जवळीक करता येते की नाही? शेवटी समाज तर मैत्रीच्या धाग्यानेच घडेल. असं मैत्र निर्माण करता येतं का? एक एक कोशाचा विकास हा एकेका व्याख्यानाचा विषय आहे, एकेका दिवसभराच्या कार्यशाळेचा विषय आहे. पण आपण सगळे जाणते आहात म्हणून सूत्ररूपाने मी आपल्यापर्यंत तो पोहोचवतोय की माझा मनोमय कोश विकसित झालेला आहे का? टू सम एक्सटेंट आई वडील याचा विचार करताना दिसतात. ते त्याच्याविषयी जाणीवपूर्वक किती प्रयत्न करतायत हा एक वेगळा पुन्हा विषय होऊन जाईल. किंबहुना या सगळ्या सत्य, शिव आणि सुंदरतेच्या प्रक्रियेतला मूलभूत घोटाळा काय आहे माहिती आहे का? तर ज्या संस्कार मालेचं याच्यामध्ये सुंदर असं गुंफण केलेली आहे आणि जे घर आणि अशी संस्कार संपन्न घरं आपल्या देशाची ताकद आहे असं म्हणू शकत होतो, ही सगळी संस्कृती ज्या मध्यमवर्गाने पुढे आणली होती, तो सगळा मध्यमवर्गीय गेल्या 200-400 वर्षामध्ये भगवंताने नमूद केलेल्या 2 प्रज्ञापराधाचा गुन्हेगार आहे. सगळा मध्यमवर्गीय आत्मकेंद्रित व्हायला लागलेला आहे. दुसरी गोष्ट, तो दांभिकतेच्या जवळ चाललाय आणि संभावितपणाकडे तो वळतो आहे. आणि भगवंताला अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, अर्जवम पाहिजे, ते सुटून गेलंय. त्यामुळे आता ही सगळी मूल्य कोण सांभाळणार आहे? तर आत्मकेंद्रिततेमध्ये घडून गेलेले नाही. ही सगळी अवस्था आमच्यावरती येऊ नये म्हणून कष्टातून राष्ट्रीय संपत्ती निर्माण करणारा आणि संपत्तीबरोबर संस्कृती निर्माण करणारा श्रमजीवी वर्गच या पुस्तकाचा खरा अधिकारी असू शकतो. कारण का त्याला मैत्री आणि करुणेची गरज आहे, जाणीव आहे, भूक पण आहे. दुसरा माझा कोश आहे मनोमय कोशापाठीमागे प्राणमय कोश. माझ्या प्राणमय कोशाची सुद्धा थोडी थोडी आता आम्हाला जाणीव व्हायला लागली आहे. आपण प्राणायाम वगैरे काय काय करायला लागतो, प्राणाकडे आपण लक्ष द्यायला लागलो. पण आम्ही पंचकोर घेतो, प्राणाय स्वा, अपानाय स्वा, स्वानाय स्वा, उभानाय स्वा सगळं म्हणतो. म्हणजे काय करतो की एकदम खायला सुरुवात करणं बरं दिसणार नाही म्हणून 2-2 शीतं खातो. काय करतोय आम्ही? मग ह्या कोणत्या 5 प्राणांना हे पंचकोर देतो आहे? त्या प्राणांचं माझ्या देहातलं फंक्शन काय आहे जे मला माणूस बनवतं?
ते नुसतं मला निरोगी ठेवतं अशातला भाग नाही. माझ्या पाचही प्राणांचं जर नीट नियोजन मी केलं तरच मी माणूस होऊ शकतो, नाहीतर माणूसपणाचा अभिनय करणारा अभिनेता होऊ शकतो. आणि अभिनेत्यांची गर्दी आहे, कारण का माणूसपणाचा अनुभव येईनाचा झालाय की नाही, वर्तमानातली तात्कालिक समस्या आहे, पण आहे. मग माझा प्राणमय कोशाचा विकास नाही झाला, कारण का या पाचही प्राणांना जे जे ऍक्टिव्हिटी दिली, फंक्शन दिलंय निसर्गाने, त्याच्याविषयीचा अवेअरनेस, त्याच्याविषयीची जाणीव मी निर्माणच केली नाही माझ्या मुलामध्ये. तो एक्साइट होतो, प्राण खर्च करतो, तो चिडतो, प्राण खर्च करतो, तो घाबरतो, प्राण खर्च करतो, त्याच्या मनात लालसा निर्माण होते, प्राण खर्च करतो, तो टीव्ही पाहतो आणि जेवतो, प्राण खर्च करतोय. आणि अन्न पचवण्यासाठी आवश्यक असणारा जो प्राण आहे तो टीव्ही पाहण्याकडे खर्च होतोय. म्हणून टीव्ही पाहत जेवू नका असं जेव्हा बाबासाहेब म्हणतात तेव्हा ते पटायला लागतं आपल्याला, की बाबा टीव्ही पाहताना काय होतं की तिथे भूत आया असं जर सिरियल पाहत असेल मी, तर माझ्या पानामध्ये पूर्ण ब्रह्म आहे याचं विस्मरण होऊन पानात भूत आलंय असं मला वाटायला लागतं. का तर त्याचे, आणि कम्युनिस्ट कंट्रीमध्ये, चीन सारख्या कम्युनिस्ट देशांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळी हॉरर सिरियल दाखवायच्या नाही असा कायदा केला. म्हणून मी म्हणलं ना की हा वर्ल्ड फिनॉमिना आहे, सगळं जग याच्यावर चिंतित आहे. आणि मग माझे प्राण अवास्तव खर्ची होणार नाही का? मूल हायपर होत आहे का? ते कायनेटिक ऍक्शन करत आहे का? एखादी वस्तू मागितली तर द्यायची नसेल तर दुसऱ्यांना मागितलं फेकून देत आहे. इज वेस्टिंग हिज प्राणास. मग मी ते कसं कंट्रोल करायला शिकवे? आणि हे कंट्रोल करायला शिकवणं हे आपल्याला जे भाग्याने मिळालंय ते पुरुषार्थाने देणं या माननीय भैयाजींच्या कन्सेप्टमध्ये आहे. माझाच जगण्यात त्रागा असेल तर माझ्या भाषणाने माझं नातवंड, माझं मुलं सुधारणार नाही. मोबाईलचं उदाहरण दिले बाबासाहेबांनी या पुस्तकात की मी जरा परगावी आहे, आपण 2 दिवसांनी भेटू का, असं घरात बसलेले आजोबा जर मोबाईलवर बोलत असतील तर नातू कोणत्या सत्याची उपासना करणार? खूप डेलिकेट आहे हे सगळं. पण त्याचे कोणत्याही कारणावर असत्य बोलण्याने सर्वाधिक प्राण खर्च होतात हे माहिती आहे आपल्याला. सत्य बोलण्याने प्राणाचा जेवढा आपण नीट उपयोग करू शकतो त्यापेक्षा अधिक व्यस्त प्रमाणामध्ये आपले श्वास खोटं बोलण्याने खर्च होतो. मग या पाचही प्राणांचं विकसन म्हणजे प्राणमय कोश कोण करेल? ज्ञानमय कोशाचं विकसन कोण करेल? शाळा कॉलेजमध्ये माहिती दिली जाते, जगण्यासाठी त्या माहितीचा खूप उपयोग आहे. पण हे का जगायचं हे कळण्यासाठी आवश्यक असणारं जे शुद्ध ज्ञान आहे ते ज्ञान संचित करणारा माझा ज्ञानमय कोश कोण विकसित करेल? माझा देह आहे तो अन्नमय कोश आहे. मग आता जे सगळे डायटिशियन जगातले बोलायला लागलेले आहेत की अन्न कसं पाहिजे आणि अन्न कसं पाहिजे याचा पुन्हा मध्यमवर्गीय खूप पगार मिळवणारे म्हणून प्रतिष्ठित या लोकांनी एक लबाडी केलेली आहे की ब्रँडेड फूड घेतलं म्हणजे चांगलं अन्न आहे. असं नाही आहे. अन्नमय कोशाचा विचार करत असताना पतंजली सारख्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की नुसती आहार शुद्धी महत्वाची नाही, चित्तशुद्धी महत्वाची आहे. आणि चित्तशुद्धी फक्त चित्ताच्या शुद्धीपुरती नाही तर ज्या तऱ्हेचं काम करून तुम्ही अर्थार्जन करता आहात ते शुद्ध असलं पाहिजे. इथे मी टेबल खालून घेतलेल्या पैशाने अगदी गुरुकुलात सांभाळलेल्या गाईचं दूध जरी आणलं तरी ते विषच आहे, ते अशुद्ध अन्न आहे. मी अनितीने, अयोग्य मार्गाने, भ्रष्टाचाराने, असत्याने लोकांना फसवून कोणाचंही शोषण न करता जे पैसे मिळवे त्या पैशातून येणारा अन्नच अन्नमय कोशावर चांगला संस्कार करू शकतो. मग रेसिपी आहे ते करताना जर काही घरं भांड्यांची अदळअपट करणारी असतील असं आपण जे लिहिलं आहे ते बरोबर आहे. कविता छानच आहे, पण मला चिंतनातला एक प्रॉब्लेम काय वाटतोय गेल्या 40-50 वर्षांमधला की आपल्याला जो मुद्दा पटवायचा आहे तो त्या मुद्द्याच्या मेरिटवर पटवण्यापेक्षा दुसरं काहीतरी अधिक डार्क करून दाखवायला लागलो का? जसं बागबान पिक्चर बघताना इतकी काही तरुण पिढी वाईट नाही आहे की अमिताभ बच्चन आणि जया बहादुरीचं दुःख धास्कन आपल्या काळजात घुसावं. इतकी वाया गेलेली मुलं नाही आहेत. आईबाबांना घराबाहेर काढण्यासाठी कित्येकदा आईबाबांचं वागणं सुद्धा कारणीभूत असू शकतं, पण त्याच्यामध्ये काय केलं, पोरं सगळी ब्लॅक दाखवली, आईबाप वाईट झाले. असं नसतं जगात.
मग तो विचार नीट, तरी पण त्यातली भावना फार मस्त आहे, गोड आहे, मनाला भिडणारी. तर ही भांड्याची आदळापट करून सोळ्यात स्वयंपाक केला तर इट वॉन्ट वर्क. काय उपयोग नाही त्या सोहळ्याला. सोहळं काय कपड्याचं आहे का चित्ताचं आहे, वृत्तीचं आहे, वर्तनाचं आहे. मग ते तसं. मग अन्नमय कोश या सगळ्याचा थोडा थोडा विचार व्हायला लागलेला आहे, पण आनंदमय कोशाचा विचार होत नाहीये. आणि दॅट इज अल्टिमेट. मी माणूस आहे याचा अर्थ काय? आणि मग तो आनंदमय कोश पुष्ट करण्यासाठी हे बाकीचे 4 कोश मला पुष्ट करायला लावणारी जी सिस्टीम आहे ती सत्य आहे. ती घरातच असू शकते, जगात नाही. मी हॉटेलवाल्याला विचारू शकत नाही की सच्चाईने मिळवलेल्या पैशाने आणलंय ना रे बाबा हे सगळं. मी वेटरला विचारू शकत नाही की तू फार प्रेमाने मला परसतोय नाहीये. मी तिथल्या कॅशियरला विचारू शकत नाही की तू माझ्याकडे प्रेमाने बघतोय का गर्दीची वेळ आता उठा अशा भावनेने बघतोय. मला हे घरातच कळू शकतं, घरातच मिळू शकतं. म्हणून घर हे माणूस घडवणारं विद्यापीठ आहे. यातली विद्या कोणती आहे तर माझी आनंदमय अवस्थेमध्ये जीवन जगण्याची क्षमता निर्माण करणं ही विद्या आहे. हे गुह्यतम, अधिक गुह्य आहे, पण हे परम आहे. मग मी आनंद स्थितीत आहे का? मला जो वाटतो ना मानभावीपणा आणि खोटारडेपणा दिसतोय, पावलं पावलावर मंदिर आहेत ना, गल्लोगल्ली संत आहेत ना, आणि सिद्धांताचं संचित तर पूर्वपुण्याईने आपल्याला इतकं मिळालेलं आहे, तरी बहुतांशी लोक पिचलेले काय? मी या सिद्धांतांवरती काही आक्षेप घेत नाहीये, ते आहेतच छान, कारण का त्यांनी हजारो वर्ष इथली माणसं अतिशय आनंद अवस्थेत जगताना बघितली. पण सध्या मठ मंदिरातली वाढती गर्दी आणि भ्रष्टाचारामध्ये डुबत असलेला माणूस अशी विसंगती का दिसते? आम्ही कोणत्या सिद्धांतांना आपलं मानतो आहोत? आमच्या धार्मिकतेचं लक्षण काय? आध्यात्मिक होणं आहे की फेऱ्या मारणं आहे? आध्यात्मिक होण्याचा अर्थ आहे आनंद कोशामध्ये मी विकसित होणं, आणि दॅट इज सुप्रीम स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी परिपूर्ण डेव्हलप झाली. मग तथागतांनी 5 मुद्दे मांडले: मैत्री, करुणा, प्रज्ञा, विवेक, शील. या 5 मुद्द्यांना संक्रमित करून 5 कोशाचा विकास करणं ज्या घरामध्ये आहे ते घर माणूस घडवणारं विद्यापीठ आहे. मग त्याला जोडून शिव आणि सुंदरतेचे जे अनेक पैलू आहेत, सत्य पण आहे, सत्यासहचे, ते या सुंदरशा पुस्तकात आपल्या हातामध्ये आहे. आता जसं चिंतनासाठी मी प्रारंभीचे 3 बिंदू दिले, ग्रहपाठासाठी 2 बिंदू देतो. आपण आपल्या पुढच्या पिढीत बोल्यावर उभ्यात असलेल्या मुलाला आणि मुलीला एकत्र बसून तुझ्या घराचं संविधान काय असा प्रश्न विचारतो का? मी जर उद्या एखादा इंडस्ट्री काढायची असेल तर मी मोठं लिहितो तिथे की मला काय घडवायचंय माझ्या. आम्हाला निदान पाश्चात्यांचा एवढ्यापर्यंत तरी उपकार मानायला हरकत नाही की त्यांना ध्येय निश्चित करण्याची बुद्धी झाली. माझ्या आयुष्याचं ध्येय काय? मी कशासाठी लग्न करणार? आय वॉन्ट टू प्रूव्ह माय फिजिकल फिटनेस. आय वॉन्ट टू प्रोड्यूस मोर पॉप्युलेशन. I want to enjoy all pleasures in family life or married life, we can say. मी कशासाठी विवाहबद्ध होणार आहे? काही आहे प्रोग्राम? तुझ्या पोटी जन्माला येणारा मूल तुला कसं हवं आहे याचं कॉन्स्टिट्यूशन आहे तुझ्याकडे. मग जर ते नाही तर तुझ्या नावावर असलेला फ्लॅट किंवा वडील गेल्यावर तो तुझ्या नावावर होणार आहे याची खात्री, तुझा 5 आकडी पगार, एवढ्यावर उभयतांनी एकमेकांना संमती देणं म्हणजे घर रेस्ट हाऊस करणं आहे, गेस्ट हाऊस करणं आहे. माझ्या परिवाराचा अजेंडा काय? जसं कृष्णाप्पा विचारतात की तुमच्या घरात अभिमान वाटावी अशी गोष्ट काय, तर माझ्या घरामध्ये एक असा ते आगतम स्वागतम सुस्वागतम अतिथी देवो भव ऑलमोस्ट युजलेस असं जिथे जिथे लिहिलेलं असतं तिथे कसा आपल्याला अनुभव येतो आपल्याला माहिती आहे. हे सगळं शाळेतल्या तुळया सुशोभित करण्यासाठीची वाक्य आहे. याचा ती तुळई ज्याच्या डोक्यापर्यंत पोचते त्या डोक्यात उतरण्याशी काही संबंध नाही. ज्या घराच्या दारावर सुस्वागतम लिहिलेलं असतं तिथे स्वागत होईल याची खात्री नसते. प्रश्न दारावरती आणून टाकण्याच्या सुस्वागतम पाठीशी नाही, तुमच्या चेहऱ्यावरच्या स्मिताशी आहे. ते तुमच्या चेहऱ्यावर कोणत्या मॉलमध्ये मिळणार आहे की आज दुपारी 2 तास स्मित लावलं,
असं नाही करता येत. त्या आनंद स्थितीत मी जायचं असेल तर मला माझ्या परिवाराची कॉन्स्टिट्यूशन हवी आणि तिथे मी लिहिलं पाहिजे की माझं घर कशासाठी. जसं गोंदवलेकर महाराजांच्या सगळ्या शिष्यमंडळीमध्ये एक लिहिलेलं असतं की हे घर भगवंताचे आहे, इथली प्रत्येक गोष्ट भगवंताची आहे. असं जर असेल तर मग तिथला व्यवहार हळूहळू आनंद कोशामध्ये जातो. मला असं वाटतं की सगळ्या जगाला त्रस्त करणाऱ्या सत्य, शिव आणि सुंदरतेला ओहोटी लागत असलेल्याच्या काळामध्ये ही परमनंट नाही, तरीही ही जर आवरली नाही, म्हणजे धरणाला पडलेली पहिली भेग ही दुर्लक्ष करण्याच्या योग्यतेची असते असं म्हटलं तर आपण वेडेच ठरू. पण ती भेग भरत असताना आपल्या मनासमोर एक नक्की दिशा हवी की काय घडवायचं आहे मला. एक अतिशय संपन्न संस्कृतीचा वाहक मी आहे, ज्या संस्कृतीचे सिद्धांत हे आहेत. प्रत्येक सणवार का कशासाठी, तुळशीचं वृंदावन दारात कशासाठी, गाईच्या शेणाने अंगण सारवलेलं का असावं, यातलं जेवढं व्यवहार्य आहे तेवढं घ्यायचं आहे. जे व्यवहार्य नाही ते घेता येणार नाही. ते घेऊ म्हटलं तरी आपण घेऊ शकणार नाही आणि ते घेण्याचा दुराग्रह केला तर आपण आउटकास्ट होऊ. असं करता येत नसतं. दुराग्रह न ठेवता ज्या एका संस्कृतीच्या सिद्धांताने हजारो वर्ष आक्रांतींची आक्रमण सहन करून एक संपन्न भारतीय समाज उभा केला, तो गेल्या 2000 वर्षामध्ये चेहरा नसलेला समाज का झाला. आपल्यासाठी चिंतनाचा बिंदू हा आहे. खरोखर मी दिवसात 2 वेळा प्रवचन करतो, म्हणजे बरं चाललंय मला, नोकरी सोडूनही छान जगतोय मी. पण मला असं दिसतं आहे की या प्रवचनांमध्ये श्रवणानंदाच्या पलीकडे काही सांगणाऱ्या ऐकणाऱ्यांची अपेक्षा आहे की नाही मला माहित नाही. इतकी मंदिर आहे, त्या मंदिरामधल्या भंडाऱ्यांची गर्दी सोडून देऊ, पण रोज जाणाऱ्यांची गर्दी किती आहे. तरीही आमच्या वर्तनामध्ये पंचकोशीय विकास होताना का दिसत नाही. का तर आम्ही प्रज्ञा प्राप्त करतोय, मानभावीपणा आणि दांभिकपणा. तो सिरियसली सोडायची तयारी दाखवली तर हा अमृतकुंभ आपल्या हातात आणाऱ्या आला की घर नावाच्या आता विकल होत असलेल्या व्यवस्थेच्या कायाकल्पाला सुरुवात होणार. घरच खऱ्या अर्थाने माणूस बनवतो. प्रसंग आठवतात अनेक, पण समयसीमा लक्षात घेऊन मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनी वाचताना सतत हे जाणवतं की बाबासाहेबांचा जन्म ज्या घरात झाला त्या घरात न होता आर्थिकदृष्ट्या थोड्या संपन्न घरात झाला असता तर बाबासाहेब झाले नसते. एक वडील आपल्या मुलांनी पुस्तकांशी मैत्र करावं यासाठी किती तळमळू शकतो, किती तडफडू शकतो, किती व्याकुळ होऊ शकतो. मला एकाही बहुपदवीधर पालकाच्या मनामध्ये ही तळमळ दिसत नाही. क्षमा करा मला, मी मुळातला जरा पोतराज आहे, पत्रकार आहे, त्यामुळं मला एकदम असं गुडी काही सांगता येणार नाही. मी ज्या लोकांशी बोलतो की ज्यांच्याकडे डिग्र्यांची अशी भेंडोळी आहे, ते आपल्या पोराला पुस्तकाचं व्यसन लागावं यासाठी तळमळताना दिसत नाही. ते चर्चा करते, ते इतके वाचाळवीर आहेत की त्यांना सगळ्या जगामध्ये कसं तरुणांचं बिघडत चाललंय वगैरे याच्यावर बोलायला आवडतं. तेही शक्यतो कॉफी पीत किंवा सिगरेट ओढत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांच्या मनामध्ये जी तळमळ होते, आजपासून 100 वर्षापूर्वी 80 वर्षापूर्वी कोण बाप असावं की लग्न झालेल्या मुलीच्या घरी जातोय आणि पैसे उसने मागतोय. फार स्वाभिमानी गोष्ट असते मुलीचा बाप, आणि ती असली पाहिजे की तिच्या दारात जाऊन पैसे नाही मागायचे. पण माझ्या भीमाला नवं आलेलं पुस्तक वाचायला मिळावं म्हणून मी लेखी समोर हात पसरतोय याची मला खंत वाटत नाही. पैसे परत दे. कधी कधी तर त्या मुलीकडे पैसे नसत तर ते म्हणत की तुझा एखादा डाग दे, मी तो गहाण ठेवतो आणि पुढच्या वेळेला पैसे मिळाले की सोडून आणतो. इथपर्यंत आपल्या मुलांनी वाचावं अशी तळमळ. आणि काय बोलत ते म्हणत की भीमा जेवला नाही तरी चालेल, पण संस्कृत शिक, गणित शिक, इंग्लिश शिक. महामानव आपोआप होत नाही. त्याला मानव बनवण्याची पहिली प्रक्रिया घरातून व्हावी लागते की तू शिक. मग विदेशात गेले ना तर बसचा खर्च वाचवून पायी जा,
आणि लायब्ररीची फी भरत, जेवणाचा खर्च वाचत आणि एका सिंधी मित्रांनी दिलेले पापड पहाटे 2-2:30 वाजता भाजून खात आणि लोटी 2 लोटी पाणी पीत, पण पुस्तक वाचत. हे कुठून होतं? बाबासाहेबांनी लिहिलंय, जेव्हा एखादी चैनीची गोष्ट घ्यावी किंवा खावी असं मला वाटेल, तेव्हा स्वतःचं पोट खपाटीला गेलं असतानाही वाच भीमा वाच म्हणणारे वडील मला दिसत. आज किती मुलांना असे वडील दिसतात? प्रश्न खूप सारा पगार मिळवण्याचा नाही आहे, खूप साऱ्या डिग्र्या मिळवण्याचा नाही आहे. माझ्या घराचे कॉन्स्टिट्यूशन माणूस घडवणं आहे की नाही. पहिलं वाक्य, मी भारतीय आहे असं म्हणत असताना माझ्या घरात माणूस निर्माण होतो आहे. त्या पहिल्या 7 वर्षात सगळं असतं माझ्या भावा बहिणीने. पहिली 7 वर्ष व्हेरी क्रुशियल टाइम. या 7 वर्षात जो काही घडतो ना माणूस, तोच घडतो. नंतर मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की कॉस्मेटिक चेंजेस होऊ शकतात, कोर पर्सनॅलिटीमध्ये बदल नाही होऊ शकत. या 7 वर्षामध्ये आम्ही मुलांच्या समोर कोणतं ताट वाढवून ठेवलंय? हायली एज्युकेटेड, सोफिस्टिकेटेड, हाय प्रोफाईल पोस्टवरचे आपण सगळे, आणि वी प्रिटेंड दॅट वी आर लिडिंग सोसायटी. माय फूड इट्स इम्पॉसिबल. ज्याला स्वतःची दिशा नाही तो सोसायटीला लीड काय करेल? सोसायटीला तर तोच लीड करेल ज्याला ते सापडलं. आणि मग लक्षात यायला लागतं की पहिल्या 7 वर्षात व्यक्तित्व घडतं आणि या बालपणात जे पेरलं जातं ते आयुष्यभर अमीट राहतं. अगदी हत्या व्हायच्या आधी, महिना 15 दिवस आधी, स्वर्गीय इंदिरा गांधींनी, आज ज्यांची जयंती आहे, आपल्या अतिशय निकटवर्तीय व्यक्तीला विचारलं होतं की इतना बता देना की मैं कैसी दिखती हूं. आता इंदिराजींच्या तोंडी हा प्रश्न आहे. बियॉन्ड डाऊट ना, शी वॉज व्हेरी ब्युटिफुल, प्रिटी, क्यूट. ते म्हणाले की काय या वयात तुम्ही इतक्या छान दिसता, असा प्रश्न तुमच्या मनात का आला? इंदिरा जी म्हटली कि इलाहाबाद में मैं जब छोटी थी तब फूफा बार बार कहा करती थी कि इंदू तुम भद्दा दिखती हो, वो हर बार ये मेरे मन में उठती है. बघा, एका इतक्या स्ट्रेंथन पर्सनॅलिटीच्या बाईच्या मनात लहानपणीचा एक सराव इतका दीर्घकाळ उमटू शकतो, एवढा क्रुशियल आहे. आणि मग असं वाटायला लागतं की हे सगळं माणूस घडवणारं विद्यापीठ घर आहे. हे कळालेली एक इतिहासात नोंदली गेलेली पहिली आई कोणती होती? तर माता कौशल्या. ते रूपक तेवढं सांगतो आणि या सत्याचा एक प्रसाद तुमच्या हाती देतो. पोटभर जेवण देण्याची अवकात तर माझी नाही. पहाटेच्या वेळी चतुर्भुज नारायण समोर उभे राहिले. कौशल्या मातेला आनंद झाला. ते म्हणाले की नारायणा तू कसा काय? माझ्यासाठी तपश्चर्या केली आहे ना, मी आलो. ते म्हणाले मी आता जाहीर करू की तुला मी प्रसवलंय? तर असा पितांबर, अलंकार, टोप, चतुर्भुज एवढा सगळा पदवेश वगैरे धारी. तर ते म्हणाले काय करू? 4 हात नको, 2 हात पाहिजे. 2 हात. ते सगळे अलंकार उतरून टाक. अलंकार आता ठीक आहे. नाही म्हणे माझ्या मांडीवर मावशील एवढा हो, मांडीवर मावशील म्हणे आता ठीक आहे. आता ठीक आहे, पण पितांबर काढून टाक. तर परब्रह्माला उघडच पाहायचं असतं. तर ते म्हणाले की हे जास्त होत नाही का आई? ते म्हणाले की काढ. लोकांना जर कळालं की पितांबर वगैरे नेसून आलेला आहे जन्माला तर खरं नाही पाहिजे. पितांबर काढलं. आता म्हणे 32-32 दात कसे बेटा? दात काढून टाक. दात काढले. आता म्हणे जन्माला आलेलं मूल कुठे बोलतं काय? तो रड म्हणजे बाहेर आपोआप कळे. नारायणाने असं म्हटलं की आई मी तर सच्चिदानंद, मी रडू कशासाठी? तर ती म्हणाली की मुला, स्वतःच्या दुखण्याने रडणारे जीव, हजारो घरात रोज जन्माला येतात. दुसऱ्याच्या वेदनेने व्यथित होणारा एक पुरुष माझ्या पोटी जन्माला आलाय, हे जगाला कळायचं असेल तर रड. आणि तुलसीदासाने असं म्हटलं की आपल्या मुलाला देव करण्याची घाई लागलेल्या आया लगभग सगळ्या घरात आहे, पण कौशल्या ही पहिली माता आहे देवाला माणूस बनवणारे. चला आपल्या मुलाला देवत्वाच्या दिशेनं ओढून ताणून नेण्याची घाई करण्यापेक्षा एक सच्चा जिंदा दिल माणूस बनवण्याचा प्रयत्न करू.
त्यासाठी ही अमृत कुंभाची देणगी आपल्या सगळ्यांना फार उपयुक्त ठरणार आहे. मी सगळ्यांचं स्वागत करतोय, या पुस्तकाचंही स्वागत करतोय. बाबासाहेबांना खूप मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. मी जे म्हटलं, माननीय भैयाजींनी जे सांगितलं, माननीय डॉक्टर गुप्ताजींनी सांगितलं, माननीय खांडेकर सरांनी सांगितलं, तेच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पसायदानामध्ये म्हटलं त्याच पसायदानाचं स्मरण करत आपण थांबूया.